महिन्यातून एकदा तरी आपले उपवास तापास होतच असतात. त्याचबरोबर आज आहे रविवार आणि आज आहे संकष्टी. तर आज संकष्टीच्या निमित्ताने मी बनवले होते साबुदाण्याचे थालीपीठ. साबुदाण्याची खिचडी आपण नेहमीच खातो, पण काहीतरी वेगळं म्हणून मी आज थालीपीठाचा हा प्रकार केला होता. सगळ्यात आधी बटाटे उकडलेले छान कुस्करून घेतले, त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकला, शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर भरपूर सारी अशी फ्रेश कोथिंबीर, हे सर्व असं छान मिक्स करून घेतलं आणि थालीपीठाचं असं मिश्रण तयार केलं. त्याचबरोबर एका प्लॅस्टिकच्या पॉलिथिनवरती अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून थालीपीठ अशा पद्धतीने थापून घेतले आणि त्याचबरोबर एका नॉनस्टिकच्या पॅनवरती थोडा तेलाचा वापर करून थालीपीठ छान असे खरपूस भाजून घेतले होते. खमंग थालीपीठ इथे आपले तयार झाले होते. इथे नाश्त्याची प्लेटसुद्धा मी तयार करून घेतली होती. थालीपीठ त्याचबरोबर इथे फ्रेश असं दही. तर कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि असे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.